नमस्कार, मी सोनाली मयुरे. साडेसाती हा शब्द ऐकून बहुतेकांना भीती वाटते. आता आपल्या आयुष्यात काहीतरी विपरीत घडणार, नोकरी जाणार, अपघात घडणार, अशा काल्पनिक भीतीने सामान्य मनुष्य सोडाच, पण मोठमोठे विद्वानही हैराण होतात. साडेसातीमुळे केवळ दुःख किंवा त्रासच होतो असे नाही, तर या काळात फक्त कर्माचे फळ मिळत असते. ज्यांनी भूतकाळात सत्कर्म केले आहे, कुणाचेच वाईट केलेले नसेल, त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण काळ असतो. हे सर्वस्वी प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून असते. साडेसाती म्हणजे 7.5 वर्षाचा कालखंड. शनी महाराज एका राशीत 2.5 वर्षे राहतात. आपले जे जन्मरास असते, म्हणजे आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्याच्या आधीच्या राशीत शनी महाराजांचा प्रवेश झाला म्हणजे साडेसातीला सुरुवात होते. समजा वृषभ राशीत जर शनी असेल तर मेष, वृषभ आणि मिथुन या 3 राशींना साडेसाती असते. आपली जी जन्मरास असते त्याच्या आधीच्या राशीत शनी असेल तर त्याला चढती साडेसाती, जन्मराशीत शनी असता मधली साडेसाती व जन्मराशीच्या पुढच्या राशीत शनी असता उतरती साडेसाती असे म्हणतात. अशा प्रकारे प्रत्येक कुंडलीत 12वा, पहिला आणि दुसऱ्या भावातला शनी हा ग्रह साडेसाती निर्माण करतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात साडेसाती 22 वर्षांनी येते. चंद्रावरून मार्गी होत असताना शनिदेव 12व्या भावात येतात, तेव्हा शनी साडेसाती सुरू होते. शनिदेव सर्वांच्या कर्माचा हिशोब ठेवतात. शनीच्या साडेसातीच्या काळात शनिदेव त्यानुसार फळ देतात. शनी साडेसाती 3 टप्प्यात येते. शनीच्या साडेसातीमध्ये प्रत्येक 2.5 वर्षाचे 3 टप्पे असतात. पहिला टप्पा आळस असतो. तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटत नाही आणि करावेसे वाटलेच तर अचानक ते तुम्ही सोडून देता. खूप विचार करणे, मनन करणे इत्यादी गोष्टी साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात घडतात. आरोग्यात काही बदल जाणवतात. कोर्टाच्या फेऱ्या होतात, हॉस्पिटलच्या फेऱ्या मारल्या जातात. म्हणजेच शनीच्या साडेसातीच्या पहिल्या चरणातून असलेल्यांना शनिदेव खूप फिरायला लावतात. शनीच्या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात शनी तुम्हाला कठोर परिश्रम करायला लावतो. त्याचे फळही तुम्हाला मिळते. तुम्ही जेव्हा कठोर परिश्रम करता त्याच वेळी तुम्हाला त्याचे परिणाम मिळतात. शनिदेव तुम्हाला रंकाचा राजा बनवू शकतात. यामुळे तुमच्या जीवनात काही चांगले बदल सुद्धा होऊ शकतात. म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करणे गरजेचे आहे. शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा मागील 2 टप्प्यांपेक्षा किंचित कमी हानिकारक आहे. या टप्प्यात लोकांना किरकोळ आर्थिक समस्या आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. साडेसातीत सर्वस्व लुटले जाते हा गैरसमज आहे. चंद्र ज्या स्थानात असेल त्या व त्याच्या आधीच्या व नंतरच्या स्थानावरून हे पाहिले जाते. चंद्र मातृस्थानात असेल तर साडेसातीचा घरगुती त्रास अनुभवास येईल. व्यवसायात त्रास होईलच असे नाही, मात्र सर्वसाधारणपणे मानसिक नैराश्य आल्यामुळे आयुष्यात सर्वच क्षेत्रात समतोल ढासळल्यासारखे वाटते. क्वचित दुखणी येतात. व्यक्ती दिवसरात्र अंथरुणात पडून गंभीर वृत्तीने आयुष्याचा विचार करू लागते. त्यामुळे भारदस्त बनते. या साडेसातीत व्यक्तीला आपले खरे मित्र कोण, फसवे कोण हे उमजते. वाईट काळ आला की कोण आपल्याजवळ राहतो व कोण सोडून जातो ते कळते. अशा काळातच माणसाची पारख होते. स्वतःचे गुणदोष प्रगट होतात. दुःख, संकटे यामुळे व्यक्तिमत्व तळपून उठते व पुढील आयुष्यात आपण गाफील राहत नाही. साडेसाती ही एक सत्वपरीक्षा आहे. खऱ्या खोट्याचा निकाल तेथे होतो. यावरून लक्षात येईल की साडेसाती ही एक मानसिक शुद्धीकरण करण्यासाठी येते, त्रास देण्यासाठी नव्हे. साडेसाती आली नसती तर गर्विष्ठ माणसे माजली असती, म्हणून जुलूम, जबरदस्ती सर्वत्र झाली असती. परंतु दुःखाच्या अनुभूतीमुळे व्यक्तीचा अहंकार व गर्व कमी होतो व समतोलपणा येतो. साडेसाती गर्विष्ठ, अहंकारी व्यक्तींना व नैतिक प्रवृत्तीच्या व्यक्तींना फार खडतर जाते. शनी महात्म्यात आवर्जून एक गोष्ट सांगितली आहे की गर्व धरील त्या पुरुषाची ऐसेची गांजी नये. मेष, वृश्चिक, सिंह, कर्क या राशीच्या व्यक्तींना साडेसाती विशेष खडतर जाते व तूळ आणि कुंभ या राशीच्या व्यक्तींना ती सौम्य जाते. साडेसातीतून दैव, दैत्य सुद्धा सुटले नाहीत. अशा या त्रैलोक्याला साडेसाती देणाऱ्या ग्रहाची साडेसाती सौम्य जायला हवी असेल तर निर्गवी असणे, आध्यात्मिक विचार ठेवणे, नीतिमत्तेने वागणे,
गोरगरिबांचे आशीर्वाद मिळवणे, पवित्र मार्ग आचरण करणे हे मार्ग आहेत. शनिवारचा उपवास करावा, शनी महात्म्य वाचावे, हे उपाय सुद्धा शुद्ध आचरण असेल तरच फायदेशीर ठरतील. शनी कर्तव्य कठोर असला तरी किती नम्र व भक्तांवर प्रेम करणारा कनवाळू ग्रह आहे हे शनी महात्म्य वाचल्यास समजेल. शनीला अहंकार मुळीच आवडत नाही. अहंकारी व्यक्तीला शनीचा फार त्रास होतो. शनीला त्याग आवडतो, अनासक्ती आवडते. श्री हनुमान दर्शन घेणे आणि हनुमान चालीसा वाचणे यामुळे सुद्धा शनीच्या 7.5चा त्रास कमी होऊ शकतो. याबाबत एक स्वतंत्र व्हिडिओ मी केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ ऐका, म्हणजे कळेल की हनुमानाची उपासना केल्याने शनीपीडा कशी कमी होते. शनी हा ग्रह जीवाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी झटणारा ग्रह आहे. म्हणून आध्यात्मिकतेकडे वळल्यास तसेच शुद्ध आचरण केल्यास शनीची 7.5 ही बऱ्याच प्रमाणात सौम्य होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.